जिल्हा अध्यक्ष व राज्य कमिटी सदस्य आज नागपूरच्या गुरुदेव सेवाश्रम मध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचं एक जिल्हास्तरीय संमेलन झालं आणि त्या संमेलनाचा जो महत्वाचा जो विषय होता, घटनेमध्ये समाविष्ट असलेले कामगार कायदे, ज्याने कामगारांचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले आहेत, ते सर्व कामगार कायदे रद्द करून नवीन 4 कामगार कायदे नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये लागू पाहत आहे। आणि या कामगार कायद्यामुळे कामगार आपल्या अधिकाराकरता कोणताही संघर्ष करू शकणार नाही, आपली मागणी मान्य करू शकणार नाही आणि त्यामुळे अदानी अंबानी सारख्या मातब्बर उद्योगपतींना त्यांचा फायदा होणार। सुट्ट्या घेण्याचा अधिकार राहणार नाही, पगार मागण्याचा अधिकार राहणार नाही, काम सोडण्याचा अधिकार राहणार नाही, परंतु कामगारांना कामावरून काढण्याचा मोठ्या उद्योगपत्यांना किंवा अधिकाऱ्यांना अधिकार राहणार। तर त्याचा निषेध करण्याकरता, त्याचबरोबर ज्या कायद्याकरता शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी संसदेवर बॉम्ब टाकला होता आणि नारे लावत ते फासेवर लटकवले, तोच कायदा, ज्या कायद्याचा विरोध संपूर्ण भारतातील नागरिकांनी इंग्रजांच्या काळात केला होता, तोच कायदा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये लागत आहे। आणि तो कायदा लागू झाल्यानंतर कामगारांना किंवा नागरिकांना आपल्या अधिकाराकरता लढण्याची, आंदोलन करण्याची किंवा नारे निदर्शने करण्याची किंवा बोलण्याचा अधिकार राहणार नाही। तो अधिकार फक्त बावनकुळे ज्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या समितीचे जे लोक आहेत ते त्यांच्यावर 2 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत त्यांना शिक्षा देऊ शकतात, जेलमध्ये टाकू शकतात। कोणत्याही कोर्टाला अधिकार राहणार नाही त्यांना जमानत देण्याचा आणि कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला किंवा मंत्र्याला आपले म्हणणे सांगू शकणार नाही। त्यांच्या विरुद्ध फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर कोणत्याही पद्धतीचा उल्लेख करू शकणार नाही। म्हणजे कामगारांची व या राज्यातील जनतेची गळचेपी करण्याचा प्रयत्न ते फडणवीस सरकार करत आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून 20 मे रोजी देशभर सर्व कामगार, शेतकरी, शेतमजूर, साधारण नागरिक एक आंदोलन करत आहे, भारत बंद करत आहेत। त्या भारत बंदच्या तयारी करता आज हे संमेलन होतं आणि आशा वर्कर युनियन नागपूर तर्फे किमान 50,000 पत्रक छापलेले आहेत आणि ते पत्रक सर्व आशा वर्कर घरोघरी पोहोचवणार आहेत आणि या आंदोलनामध्ये नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न